Good morning, girls. Myself Jagtap Kedi. Last lecture we have started third topic issue of share. This topic we have studied classification of share capital, meaning of issue of share and methods of issue of share. I hope you all understood this concept. Today's lecture I will explaining remaining method of issue of share, allotment of share and provision or conditions for allotment of shares. So let's start our lecture. लास्ट लेक्चरला आपण भाग विक्री या नवीन धड्यात भाग भांडवलाचे वर्गीकरण, भाग विक्री व भाग विक्रीच्या पद्धतीमधील पहिली पद्धत सार्वजनिक भाग विक्री किंवा प्राथमिक भाग विक्री या संकल्पनांचा अभ्यास केला व या संकल्पना समजून घेतल्या. त्याचप्रमाणे आज आपण भाग विक्री या धड्यातील भाग विक्रीच्या पुढील पद्धती, भाग वाटप व भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी या घटकांबद्दल माहिती घेणार आहोत. सर्वप्रथम भाग विक्रीच्या पद्धती, भाग वाटप व त्याच्या अटी किंवा तरतुदी यांचे महत्त्वाचे उद्देश म्हणजे कंपनीला जेव्हा भांडवलाची उभारणी भागांच्या माध्यमातून करायची असते तेव्हा ही भाग विक्री कोणत्या पद्धतीने केली पाहिजे, त्याचे वाटप कसे केले पाहिजे, त्याचप्रमाणे भागांचे वाटप करताना कोणकोणत्या अटी व तरतुदींचे पालन केले पाहिजे व कशा प्रकारे ही प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे ही माहिती जाणून घेऊन त्याचप्रमाणे त्याचे नियोजन करून भांडवल उभारणी करणे हेच महत्त्वाचे उद्देश आहे. लास्ट लेक्चरला आपण भाग विक्रीच्या पद्धतीमध्ये बघितल्या. त्या पद्धती एकूण आपल्याला 4 सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली भाग विक्रीची पद्धत आपण प्राथमिक भाग विक्री किंवा सार्वजनिक भाग विक्री यातले 2 प्रकार, प्राथमिक सार्वजनिक विक्री आणि नंतरची सार्वजनिक विक्री ही पद्धत आपण लास्ट लेक्चरला बघितली. आजच्या तासाला आपण भाग विक्रीच्या पुढील पद्धती, विद्यमान समहक्क भागधारक, त्याचे प्रकार हक्क भाग व बोनस भाग, विद्यमान कर्मचारी, त्यातले प्रकार कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, स्वेट सामान्य भाग आणि शेवटची चौथी पद्धत खाजगी विक्री, त्यातील 2 प्रकार हक्क भाग, अग्रहक्क पद्धतीने वाटप आणि त्याचप्रमाणे भाग वाटप आणि भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी या घटकांबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपण भाग विक्रीच्या पद्धतीमधली दुसरी पद्धत बघणार आहोत, विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री याचा अर्थ कंपनी भांडवल उभारणीसाठी विद्यमान समहक्क भागधारकांना हक्क भाग व बोनस भाग या प्रकाराद्वारे भाग देऊ करते आणि त्याप्रमाणे कंपनीसाठी भांडवलाची उभारणी करते. विद्यमान समहक्क भागधारकांना भाग विक्री त्यातला पहिला प्रकार बघूयात, हक्क भाग. हक्क भाग म्हणजे जेव्हा कंपनीस अधिक भांडवलाची आवश्यकता असते तेव्हा कंपनी तिच्या समहक्क भागधारकांना त्यांनी खरेदी केलेल्या भागांच्या प्रमाणात भाग विक्री करू शकते. अशा भाग विक्रीस हक्क भाग विक्री असे म्हणतात. याचा अर्थ कंपनी या प्रकाराद्वारे त्यांच्या कंपनीचे जे समहक्क भागधारक आहेत त्याच समहक्क भागधारकांना कंपनी पुन्हा एकदा भागांचे वाटप करत असते, म्हणून त्या भागांना हक्क भाग म्हटले जाते. आणि हे हक्क भाग बाहेरच्या नवीन गुंतवणूकदारांना किंवा नवीन व्यक्तींना त्याची विक्री केली जात नाही, तर आपल्याच कंपनीमधल्या विद्यमान समहक्क भागधारकांना कंपनी या हक्क भागांचे वाटप करते. जर या समहक्क भागधारकांनी हक्क भाग घेण्यामध्ये त्यांची इच्छा जर दाखवली नसेल तर अशा वेळेस कंपनी अशा हक्क भागांची विक्री नवीन गुंतवणूकदारांना करू शकते. म्हणून नवीन भाग विक्रीमध्ये विद्यमान भागधारकांना भाग खरेदीचा अग्रहक्क असतो, म्हणजेच त्यांना प्रथम प्राधान्य दिले जाते. पुढे आपल्याला हक्क भागाच्या तरतुदी सांगण्यात आलेल्या आहेत. कंपनीला हक्क भागांचे वाटप करायचे असेल तर कंपनी कायद्याने ज्या तरतुदी दिलेल्या आहेत त्या तरतुदींचे पालन करून हक्क भागांचे वाटप समहक्क भागधारकांमध्ये करता येते. त्यातली पहिली तरतूद सांगण्यात आली आहे, हक्क भाग विक्री किंमत ही बाजार मूल्यापेक्षा कमी असते. म्हणजे जी कंपनी हक्क भागांचे वाटप करणार आहे त्या भागांची किंमत ही बाजारमधल्या मूल्यांपेक्षा कमी असते.
दुसरी तरतूद आहे कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज विद्यमान भागधारकांना पाठवते. जेव्हा कंपनी हक्क भागांची विक्री करणार आहे हा निर्णय घेते तेव्हा प्रथम कंपनी लेटर ऑफ ऑफर हा दस्तऐवज आपल्या कंपनीमध्ये असलेल्या विद्यमान भागधारकांच्या पत्त्यावर पाठवलं जातं आणि अशा वेळेस जर ते भागधारक अशा प्रकारचे भाग घेण्यास जर इच्छुक असेल तर त्यानंतरनं पुढची प्रक्रिया केली जाते. लेटर ऑफ ऑफरमध्ये समाविष्ट बाबी म्हणजे कंपनी जे समहक्क भागधारकांना जे लेटर ऑफ ऑफर पाठवत असते त्यामध्ये कोणकोणत्या बाबी नमूद केलेल्या असतात त्याच्या आपल्याला बाबी सांगण्यात आलेल्या आहेत. त्यातली पहिली बाब सांगण्यात आलेली आहे देऊ केलेल्या भागांची संख्या म्हणजे कंपनी या भागधारकांना किती हक्क भाग देणार आहे त्याची संख्या त्यामध्ये नमूद केलेली असते. दुसरी तरतूद सांगण्यात आलेली आहे की भाग विक्रीचा कालावधी हा कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी असू नये व 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. म्हणजे कंपनी अशा भागांची जर विक्री करणार असेल तर अशा भागांच्या विक्रीचा कालावधी हा ठरवलेला आहे. तो कालावधी 15 दिवसांपेक्षा कमी नसू नये आणि 30 दिवसांपेक्षा जास्त असू नये. त्यानंतर तिसरी तरतूद सांगण्यात आली आहे की हक्क त्याग करणे म्हणजे भागधारक हे त्याचे हक्क भाग दुसऱ्याच्या नावे करू शकतात. जर एखाद्या भागधारकाला हक्क भाग नको असेल तर अशा वेळेस तो भागधारक त्याच्या नावाचे हक्क भाग तो दुसऱ्या व्यक्तीला हस्तांतरित करू शकतो किंवा त्याच्या नावाने तो करू शकतो. त्यापुढची तरतूद आपल्याला सांगण्यात आलेली आहे की लेटर ऑफ ऑफर हे रजिस्टर पोस्ट स्पीड पोस्ट कुरिअर किंवा इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवू शकतात. हक्क भागांच्या विक्रीसाठी जे कंपनीकडून लेटर ऑफ ऑफर तयार करण्यात आलेलं असतं ते लेटर कंपनी त्या भागधारकांच्या पत्त्यावर रजिस्टर पोस्टाने किंवा स्पीड पोस्टने किंवा कुरिअरने किंवा इलेक्ट्रॉनिक या कोणत्याही माध्यमाचा वापर करून कंपनी ते लेटर भागधारकांपर्यंत पोचवत असते. त्यापुढची तरतूद सांगण्यात आलेली आहे जर विद्यमान भागधारकांनी विहित मुदतीत प्रतिसाद दिला नाही तर भागधारक भाग खरेदीसाठी इच्छुक नाही असे गृहीत धरले जाते आणि ते न खरेदी केलेले भाग कंपनी नवीन गुंतवणूकदारांना विकू शकते. म्हणजे जर कंपनीनं जे भागधारकाच्या नावाने जे लेटर ऑफ ऑफर त्याच्या पत्त्यावर पाठवलेलं असतं ते लेटर मिळून सुद्धा जर त्या मुदतीमध्ये त्या भागधारकांनी कंपनीला कोणत्याही प्रकारचा प्रतिसाद दिला नसेल रिस्पॉन्स दिला नसेल तर याचा अर्थ कंपनी गृहीत धरते की त्या भागधारकांना हक्क भाग खरेदी करण्यामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा नाही आहे किंवा ते इच्छुक नाही आहेत. त्यामुळे कंपनी अशा वेळेस त्या भागधारकांच्या नावाने जे हक्क भाग ठेवलेले असतात असे हक्क भाग कंपनी त्या नवीन गुंतवणूकदारांना विक्री करू शकते. आणि शेवटची तरतूद सांगण्यात आलेली आहे की कंपनीने काढलेल्या हक्क भाग विक्रीसाठी किमान अभिदान 90% असेल. म्हणजे कंपनी जे एकूण हक्क भाग विक्रीला काढणार आहे ते एकूण हक्क भागांचे किमान 90% तर कंपनीने ते हक्क भाग भागधारकांमध्ये वाटप केले पाहिजे. म्हणजे अशा तरतुदींचे पालन करून कंपनीला हक्क भागांचे वाटप त्यांच्या समहक्क भागधारकांमध्ये करावे लागते. त्यापुढचा दुसरा प्रकार सांगितलेला आहे बोनस भाग. बोनस भाग पूर्णदत्त असतात. बोनस भाग हे विद्यमान भागधारकांना मोफत त्यांच्या धारण केलेल्या भागांच्या प्रमाणात वाटप करतात. याचा अर्थ आहे की कंपनी जे बोनस भाग हे भागधारकांना वाटत असते आणि हे बोनस भागाचं वाटप कंपनी फक्त त्यांच्या समहक्क भागधारकांना करत असते. त्यामुळं हे बोनस भाग कंपनी जेव्हा वाटप करते तेव्हा असे बोनस भाग वाटप करताना कंपनीनं एक प्रमाण ठरवलेलं असतं. उदाहरण 2:1 या प्रमाणानुसार कंपनी बोनस भागांचं वाटप करते. याचा अर्थ ज्या ज्या भागधारकांकडे कंपनीचे खरेदी केलेले 2 भाग आहेत अशा प्रत्येक भागधारकांना कंपनीकडून एक बोनस भाग देण्यात येईल. म्हणजे अशा प्रमाणानुसार कंपनी बोनस भागांचं वाटप हे त्या समहक्क भागधारकांना करते विनामूल्य. म्हणजे त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचं मूल्य घेतलं जात नाही, ते मोफत वाटप केलं जातं. साधारणपणे आर्थिकदृष्ट्या मजबूत कंपनी तिच्या नफ्यातून किंवा राखीव निधीतून बोनस भाग वाटप करते म्हणून याला नफ्याचे किंवा राखीव निधीचे भांडवलीकरण म्हणतात. कंपनी जे बोनस भागांचं वाटप त्यांच्या भागधारकांमध्ये विनामूल्य किंवा मोफत करत असते ते वाटप कंपनी त्यांच्या राखीव निधीमधून किंवा कंपनीला जो जास्त नफा झाला असेल अशा वेळेस किंवा कंपनीची आर्थिकदृष्ट्या मजबूत म्हणजे कंपनीचा जर फायनान्शियल बॅकग्राऊंड हा स्ट्रॉंग असेल तर अशा वेळेस कंपनी अशा बोनस भागांचं वाटप त्यांच्या भागधारकांमध्ये करते म्हणून त्याला राखीव निधीचे भांडवलीकरण किंवा नफ्याचे भांडवलीकरण असे म्हटले जाते. जेव्हा कंपनी बोनस भागांचं वाटप त्यांच्या समहक्क भागधारकांमध्ये करण्याचा निर्णय घेते तेव्हा कंपनीला कंपनी कायद्याने ज्या तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन करून कंपनीला
या बोनस भागांचे वाटप इथे करावे लागते. त्यासाठी बोनस भागांच्या वाटपामध्ये पहिली तरतूद सांगण्यात आलेली आहे की कंपनी बोनस भाग वाटप फक्त खालील गोष्टींमधून करू शकते. म्हणजे जर कंपनीला त्यांच्या कर्मचाऱ्यांना बोनस भागांचं वाटप करायचं असेल तर काही निधी दिलेले आहेत, त्या निधीमधूनच कंपनी आपल्या भागधारकांना बोनस भागांचं वाटप करू शकते. त्यातला पहिला निधी सांगितलेला आहे मुक्त राखीव निधी. म्हणजे जो कंपनीचा राखीव निधी असतो त्या राखीव निधीमधून कंपनी त्या बोनस भागांचे वाटप करू शकते. दुसरा निधी सांगितलेला आहे प्रतिभूती वाढावा खाते. प्रतिभूती म्हणजे भाग, कर्ज रोखे, बंधपत्रे याला प्रतिभूती म्हटल्या जातात. म्हणजे या प्रतिभूती जर कंपनी जास्त किमतीने म्हणजे वाढावा किंमत घेऊन जर विकत असेल तर अशा वेळेस कंपनीला तो फायदा झालेला असतो. त्यामुळे अशा फायद्यातून कंपनी बोनस भागांचं वाटप करू शकते. आणि भांडवल परतफेड राखीव निधी खाते. भांडवल परतफेडीसाठी जे राखीव निधी खाते म्हणून कंपनीनं केलेलं असते त्या खात्यामधून सुद्धा कंपनी अशा बोनस भागांचं वाटप त्यांच्या भागधारकांना करू शकते. त्यानंतर दुसरी तरतूद सांगितली आहे कंपनी संपत्तीच्या पुनर्मूल्यांकनासाठी राखीव ठेवलेल्या निधीतून बोनस भाग वाटप करू शकत नाही. याचा अर्थ जे कंपनीच्या नावाने संपत्ती आहे किंवा मालमत्ता आहे त्याचं पुनर्मूल्यांकन केल्यानंतर किंवा ती एखादी मालमत्ता जर विकली आहे आणि त्या मालमत्त्यातून जे कंपनीला पैसे मिळालेले आहेत त्या निधीतून कंपनी बोनस भागाचं वाटप करू शकत नाही. तिसरी तरतूद आहे लाभांश वाटपाच्या बदल्यात बोनस भाग वाटप करता येत नाही. म्हणजे कंपनीला सक्तीने त्या भागधारकांना लाभांश तर द्यावाच लागतो, पण लाभांशाच्या वाटपात बोनस भाग अशा प्रकारची तरतूद केली जात नाही. त्यामुळे कंपनीला लाभांशाच्या बदल्यात बोनस भाग देता येत नाही. त्यामुळे लाभांश त्यांना सक्तीने द्यावाच लागतो, पण लाभांश दिला नाही म्हणून बोनस भाग देऊयात म्हणजे अशा प्रकारची तरतूद इथे करता येत नाही. त्यामुळे लाभांश आणि बोनस भाग दोन्ही हे कंपनीला त्या भागधारकांना द्यावं लागतं. त्यापुढची तरतूद आहे संचालक मंडळाने एकदा जाहीर केलेला बोनस भाग वाटप रद्द होऊ शकत नाही. संचालक मंडळाने जो ठराव सहमत केलेला असतो बोनस भाग वाटपाचा तो इथे रद्द केला जाऊ शकत नाही. एकदा ठराव सहमत झाला की कंपनीला कंपल्सरी त्या बोनस भागांचं वाटप करावं लागतं. त्यापुढची तरतूद आहे बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात. पूर्णदत्त याचा अर्थ की त्याला फुल्ली पेड म्हणतो. म्हणजे ज्या भागधारकांच्या नावाने जेवढे भाग आहेत ते त्यांना पूर्णपणे दिले जातात. म्हणजे काही भाग आधी काही भाग नंतर म्हणजे अशा प्रकारे केलं जात नाही. म्हणून त्यांना बोनस भाग हे पूर्णदत्त भाग असतात म्हणून सांगितलेलं आहे. आणि त्यानंतरची तरतूद आहे की भागधारक बोनस भागचा त्याग करू शकत नाही. म्हणजे जर एखाद्या भागधारकाला कंपनीचे बोनस भाग नको असेल तर अशा वेळेस तो भागधारक त्या बोनस भागाचा त्याग करू शकत नाही. त्याला सक्तीने ते बोनस भाग घ्यावे लागतात. आणि त्यानंतरची तरतूद सांगण्यात आलेली आहे की बोनस भाग वाटपावेळी किमान अभिदानाची आवश्यकता नसते. कारण हे बोनस भाग कंपनी त्यांच्या भागधारकांना मोफत देत असते. त्यामुळे इथं कोणत्याही किमान अभिदानाची आवश्यकता नसते. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदीचं पालन करून कंपनीला बोनस भागांचं वाटप त्यांच्या भागधारकांमध्ये करावं लागतं. त्यानंतरनं पुढे भाग विक्रीच्या पद्धतीमधली तिसरी पद्धत सांगण्यात आलेली आहे विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप. विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप याचा अर्थ कंपनी विद्यमान कर्मचाऱ्यांना कर्मचारी भाग विकल्प योजना, कर्मचारी भाग खरेदी योजना, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना व स्वेट सामान्य भाग या प्रकाराद्वारे भाग वाटप करून भांडवल उभा करते. म्हणजे अशा प्रकारे कंपनी विद्यमान कर्मचाऱ्यांकडून आपल्या कंपनीसाठी भांडवलाची उभारणी करते. आता विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप यामध्ये पहिला प्रकार सांगण्यात आलेला आहे कर्मचारी भाग विकल्प योजना. कर्मचारी भाग विकल्प योजना की ज्याला ESOS म्हणजे एम्प्लॉई स्टॉक ऑप्शन स्कीम असं म्हटलं जातं. या योजनेअंतर्गत काय केलं जातं की जी एखादी कंपनी आहे त्या एका कंपनीची मेन ब्रांच की जिला आपण मुख्य कंपनी म्हणतो किंवा त्याच कंपनीची दुसरी ब्रांच की ज्याला आपण दुय्यम कंपनी म्हणतो. असे जर कंपनीच्या अनेक ब्रांचेस असेल तर अशा वेळेस ती कंपनी स्वतःचेच कंपनीचे भाग हे त्यांच्या दुसऱ्या कंपनीच्या कायम कर्मचाऱ्यांना किंवा संचालकांना किंवा अधिकाऱ्यांना समहक्क भाग हे भविष्याच्या तारखेला वर्तमान काळामध्ये जी किंमत चालू आहे त्या किमतीला देत असते. अशा प्रकारची तरतूद या कर्मचारी भाग विकल्प योजनेमध्ये केली जाते
की ज्यामुळे कर्मचारी हे त्यांच्या कंपनीमध्ये चांगल्या प्रकारे काम करू शकतील. या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या मुख्य कंपनीला किंवा दुय्यम कंपनीला त्याचे कायम कर्मचारी, संचालक आणि अधिकार यांना कंपनीचे समहक्क भाग भविष्यातील तारखेस पूर्वनिश्चित दराने घेण्याचा अधिकार आहे. ही कंपनीतील कर्मचाऱ्यांना प्रोत्साहित करते आणि ज्या विभागामध्ये ते काम करतात त्या कंपनीचे मालक असल्याची भावना त्यांच्या मनात निर्माण करते, की त्यामुळे कंपनीला चांगले कर्मचारी कायम करता येतात. म्हणजे अशा प्रकारे या योजनाद्वारे इथे कर्मचाऱ्यांना समहक्क भागांचे वाटप केले जाते. आता कर्मचारी भाग विकल्प योजनांच्या अंतर्गत जर कंपनीला समहक्क भागांचे वाटप करायचे असेल तर त्यासाठी काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदींचे पालन करून कंपनीला अशा भागांचे वाटप करता येते. त्यातली पहिली तरतूद आहे, कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट किंवा कर्मचारी कल्याण संस्थेद्वारे भाग वाटप करते. म्हणजे कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष किंवा थेट अशा भागांचं वाटप करू शकते. त्यानंतर दुसरी तरतूद आहे, वाटप केलेल्या भागांचे मूल्य बाजार मूल्यापेक्षा कमी असते. कर्मचाऱ्यांना ज्या भागांचं वाटप केलेलं आहे त्या भागांची जी दर्शनी किंमत आहे ती बाजारमध्ये असलेल्या मूल्यांपेक्षा कमी असते. तिसरी तरतूद आहे, कर्मचाऱ्यांसाठी प्रत्यायोजन कालावधी 1 वर्षाचा असतो. याचा अर्थ 1 वर्षामध्ये त्याने भाग धारण केल्यापासून ते 1 वर्षापर्यंत तो कर्मचारी त्याच्या नावाने असलेले हे समहक्क भाग कोणत्याही व्यक्तीच्या नावाने करू शकत नाही किंवा हस्तांतरित करू शकत नाही. त्यानंतरची तरतूद सांगण्यात आलेली आहे, सामान्यतः कंपनी तिचा किमान धारण कालावधी निश्चित करते, म्हणजे ज्यामध्ये कर्मचारी भाग विक्री करू शकत नाही. जो विकल्प दिल्यापासून ते धारण करण्यामध्ये किमान धारण कालावधी 1 वर्षाचा असतो. याचाच अर्थ की कर्मचाऱ्यांना जे या प्रकारचे भागांचे वाटप करण्यात येते असे भाग तो कर्मचारी 1 वर्षापर्यंत कोणालाही हस्तांतरित करू शकत नाही किंवा त्या भागांची तो विक्री इतर व्यक्तींना करू शकत नाही. त्यापुढची तरतूद आहे, जोपर्यंत कर्मचारी भाग खरेदी करत नाही तोपर्यंत लाभांश आणि मतदानाचा अधिकाराचा लाभ घेऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारचे भाग जोपर्यंत दुसऱ्या कंपनीतला कर्मचारी हा खरेदी करत नाही तोपर्यंत त्या कर्मचाऱ्यांना लाभांश किंवा मतदानाचा अधिकार अशा कोणत्याही प्रकारचे लाभ कंपनी देऊ शकत नाही. पुढची तरतूद आहे, या प्रकारचे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला विशेष ठरावाद्वारे भागधारकांच्या सभेत मंजुरी घ्यावी लागते. कर्मचारी या योजनेअंतर्गत खरेदी केलेले भाग हस्तांतर करू शकत नाही किंवा गहाण ठेवू शकत नाही किंवा तारण ठेवू शकत नाही. अशा जर योजनेअंतर्गत कंपनी भागांचे वाटप करणार असेल तर कंपनीला भागधारकांच्या सभेमध्ये आधी विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि तेव्हा अशा प्रकारच्या भागांचे वाटप करू शकतो. आणि असे खरेदी केलेले भाग जे कर्मचाऱ्यांनी खरेदी केलेले असतात असे भाग हे कर्मचारी कोणालाही हस्तांतर करू शकत नाहीत किंवा कर्ज घेण्यासाठी ते व्यक्ती असे भाग गहाण किंवा कुठे तारणही ठेवू शकत नाहीत. म्हणजे अशी तरतूद इथे सांगितलेली आहे. आणि त्यापुढची तरतूद आहे की कंपनीला कर्मचारी भाग विकल्प योजनेचे व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते. जेव्हा कंपनी कर्मचारी भाग विकल्प योजनेद्वारे जर समहक्क भागांचे वाटप करणार असेल तर कंपनीला त्याचं व्यवस्थापन करण्यासाठी भरपाई समितीची स्थापना करावी लागते आणि त्यानुसार त्या भागांचं वाटप करावे लागते. आणि शेवटची तरतूद सांगितलेली आहे की कंपनीला सेबी म्हणजे भाग आधारित कर्मचारी फायदे नियम 2014च्या तरतुदींचे पालन करावे लागते. सेबी याचा अर्थ ही एक संस्था आहे की जी भाग बाजारावर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते. सेबी याचा अर्थ सिक्युरिटी एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया. म्हणजे ही जी संस्था आहे ही संस्था ओव्हरऑल पूर्ण भाग बाजारांवर नियंत्रण ठेवण्याचं काम करत असते आणि या सेबीने जे नियम किंवा तरतुदी ठरवून दिलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन करूनच कंपनीला अशा भागांचे वाटप करावे लागतात. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदी कर्मचारी भाग विकल्प योजनेबद्दल सांगण्यात आलेल्या आहेत आणि या तरतुदींचं पालन करून कंपनीला या भागांचं वाटप करावे लागते. त्यानंतर विद्यमान कर्मचाऱ्यांना भाग वाटप यामधला दुसरा प्रकार आहे कर्मचारी भाग खरेदी योजना की ज्याला ESPS म्हणजे एम्प्लॉई स्टॉक परचेस स्कीम असं म्हटलं जातं.
या योजनेअंतर्गत कंपनी तिच्या कर्मचाऱ्यांना पुढील तारखेला भाग खरेदी करू शकतील अशा सवलतीच्या दरात समहक्क भाग देते. म्हणजे जर एखाद्या वेळेस एखादा कर्मचारी पैसे नसल्यामुळे किंवा काही कारणामुळे जर भाग खरेदी करू शकला नाही, तर त्याला तेच भाग कंपनी पुढील तारखेला खरेदी करण्यासाठी सवलत दिली पाहिजे आणि ती सवलत या योजनेअंतर्गत दिली जाते. त्यामुळे कंपनी कर्मचाऱ्यांच्या पगारातून त्यांनी जे समहक्क भागांची खरेदी केलेली असते आणि त्याची जी रक्कम असते ती त्याच्या पगारातून वजा केली जाते. म्हणजे अशी सवलत कंपनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना या योजनेअंतर्गत देते. कंपनी जर या योजनेअंतर्गत समहक्क भागांचे वाटप कर्मचाऱ्यांमध्ये करणार असेल तर त्याच्याही काही तरतुदी दिलेल्या आहेत. त्या तरतुदींचं पालन करून कंपनीला अशा भागांचे वाटप करावे लागते. त्यातली पहिली तरतूद आपल्याला सांगण्यात आलेली आहे, कर्मचाऱ्यांच्या त्यांच्या श्रेणीनुसार वेगवेगळ्या संख्येने भागांची विक्री करता येते. म्हणजे कर्मचाऱ्यांची श्रेणी बघितली जाते आणि त्यानुसार कंपनी त्यांच्या श्रेणीनुसार भागांची विक्री इथे करते. त्यानंतर दुसरी तरतूद सांगितलेली आहे, ESPS द्वारे वाटप केलेले भाग ताबडतोब सूचीबद्ध केले पाहिजे. म्हणजे अशा प्रकारच्या भागांचे वाटप जर कंपनी करत असेल तर त्याची नोंद कंपनीने लगेचच भाग बाजारामध्ये केली पाहिजे. पुढची तरतूद सांगण्यात आलेली आहे, जर ESPS द्वारे सार्वजनिक भाग विक्रीचा हिस्सा नसेल तर धारण कालावधी भाग वाटपापासून किमान 1 वर्षाचा असतो. जर अशा प्रकारच्या भाग वाटपाची परवानगी जर भाग बाजाराने दिली नसेल तर अशा वेळेस सार्वजनिक कंपनी अशा प्रकारच्या विक्रीचा हिस्सा नसेल की ज्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी जे भाग धारण केलेले आहेत ते किमान 1 वर्षापर्यंत असतील. आणि पुढची तरतूद सांगितलेली आहे की कंपनीने सेबी नियम 2014च्या तरतुदी पूर्ण केल्या पाहिजे. म्हणजे कंपनीने जे सेबीच्या नियमात 2014मध्ये ज्या तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या तरतुदींचं पालन करून कंपनीने या प्रकारच्या योजनेअंतर्गत भागांचे वाटप केले पाहिजे. पुढची तरतूद आहे, कर्मचारी भाग खरेदी योजनेद्वारे भाग वाटप करण्यापूर्वी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठरावाद्वारे मंजुरी घ्यावी लागते. म्हणजे जर कंपनी या योजनेअंतर्गत समहक्क भागांचे वाटप त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये करत असेल तर कंपनीला भागधारकांच्या सभेमध्ये विशेष ठराव आधी मंजूर करून घ्यावा लागतो आणि तो ठराव मंजूर झाल्यानंतरच कंपनी या योजनेअंतर्गत त्यांच्या कर्मचाऱ्यांना अशा भागांचे वाटप करू शकते. म्हणजे अशा प्रकारच्या तरतुदी आपल्याला कर्मचारी भाग खरेदी योजना या अंतर्गत सांगितलेल्या आहेत. त्यामुळे अशा योजनेअंतर्गत जर कर्मचाऱ्यांमध्ये भागांचे वाटप कंपनीला करायचे असेल तर या तरतुदींचे पालन करून कंपनीला या भागांचे वाटप त्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये करता येते. आता या पुढची तिसरी योजना सांगण्यात आलेली आहे, भाग किंमत वृद्धी अधिकार योजना, की ज्याला आपण स्टॉक ॲप्रिसिएशन राईट्स स्कीम म्हणजे SARS म्हणतो. या योजनेअंतर्गत कर्मचाऱ्यांना एक विशिष्ट भाग संस्थेची भविष्य काळातील वाढीव किंमत मिळण्याचा हक्क दिला जातो. भाग किंमत वृद्धी अधिकाराचे युनिट्स कंपनीकडून कर्मचाऱ्यांना वाटप केले जातात की ज्यामुळे भविष्यातील एका विशिष्ट तारखेला भाग किमतीतील वृद्धीची रक्कम रोख स्वरूपात किंवा समहक्क भागांच्या रूपात दिली जाते की ज्यामुळे कर्मचाऱ्यांना वाढीव किमतीचा फायदा होतो. भाग किंमत वृद्धी अधिकार योजना ही बोनसच्या बदल्यात दिली जाणारी पद्धत आहे. ही पद्धत भागांची बाजार किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांकडून वापरली जाते. या योजनेनुसार कर्मचाऱ्यांचे भाग खरेदीसाठी पैसे द्यावे लागत नाही की ज्यामुळे कंपनीकडून कर्मचाऱ्यांना किमान 1 वर्षाचा प्रत्यायोजन कालावधी की ज्याला आपण वेस्टिंग पिरियड म्हणतो, याचाच अर्थ की त्या कालावधीपर्यंत कोणत्याही प्रकारचे भाग हस्तांतरित करू शकत नाहीत असा कालावधी दिला जातो. त्यामुळे भागधारकांच्या सभेत विशेष ठराव सहमत करून या योजनेला सहमती दिली जाते की ज्यामुळे भाग बाजारामध्ये जे भागांच्या किमतीमध्ये जी वाढ होत असते की ती वाढल्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना फायदा होतो आणि तशा प्रकारची रोख रक्कम
रोख रकमेच्या स्वरूपात तो हा फायदा घेऊ शकतो किंवा पुन्हा एकदा तो समहक्क भागांच्या रूपात हा फायदा इथे घेऊ शकतो. म्हणजे जे कर्मचाऱ्यांनी भाग खरेदी केलेले असतात त्या भागांची भाग बाजारांमध्ये किंमत वाढल्यानंतरनं त्या किमतीचा वाढीव किमतीचा त्यांना फायदा मिळवून देण्यासाठी ही योजना इथे राबवली जाते. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला या योजनेअंतर्गत सांगितलेली आहे. त्या पुढची योजना आहे स्वेट सामान्य भाग, की ज्याला आपण स्वेट इक्विटी शेअर्स म्हणतो. कंपनी तिच्या कर्मचारी व संचालकांना पैशाऐवजी मोबदला म्हणून किंवा सवलतीच्या दरात भाग वाटप करते. कंपनीचे कर्मचारी व संचालकांच्या मूल्यवान योगदानामुळे वाढवलेला नफा लक्षात घेऊन त्यांना हे भाग दिले जातात. समहक्क भागाप्रमाणेच स्वेट भागांना अधिकार असतात. या भागांचे किमान धारण कालावधी 3 वर्षाचा असतो. म्हणजे या कालावधीत ते भाग हस्तांतर करू शकत नाहीत आणि या प्रकारचे भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो आणि तशी मान्यता घ्यावी लागते आणि तेव्हा कंपनी अशा भागांचे वाटप त्या कर्मचाऱ्यांमध्ये करू शकते. मग जर एखाद्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना जर संचालकांना पैशाऐवजी जर भागांच्या स्वरूपात मोबदला हवा असेल तर अशा वेळेस ही योजना इथे राबवली जाते. आता यापुढे भाग विक्रीच्या पद्धतीमधला शेवटची चौथी भाग विक्रीची पद्धत सांगितलेली आहे खाजगीरित्या विक्री. खाजगीरित्या विक्री याचा अर्थ जर कंपनीला खाजगीरित्या कंपनीसाठी भांडवल गोळा करायचं असेल तर कंपनी खाजगीरित्या विक्री करून म्हणजे खाजगीरित्या भागांची विक्री करून त्या प्रकारे कंपनीसाठी खाजगीरित्या भांडवल इथे गोळा करू शकते. जेव्हा कंपनी व्यक्तीच्या विशिष्ट समूहाला 200 पर्यंत प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करते त्यालाच खाजगीरित्या वाटप असे म्हणतात. याचा अर्थ जी कंपनी 200 पर्यंत भागांचे कर्जरोख्यांचे बंधपत्रांचे वाटप करू शकते त्याला खाजगीरित्या विक्री असे म्हणतात. थोडक्यात सांगायचे म्हटले तर कंपनी सामान्य जनता सोडून ठराविक ओळख असणाऱ्या व्यक्तींनाच प्रतिभूती घेण्यासाठी आवाहन करत असते. कंपनीचे संचालक मंडळ विशिष्ट समूहामध्ये समाविष्ट करण्यासाठी व्यक्तीची निवड करते व ते म्युच्युअल फंड संस्थात्मक गुंतवणूकदार ते असू शकतात. कंपनीला खाजगीरित्या वाटपाच्या वेळी सोबत ऑफर लेटर म्हणजे अर्ज पाठवले जातात. हे भाग अंशतः दत्त जे की आपण पार्टली पेड म्हणतो किंवा पूर्ण दत्त की ज्याला आपण फुल्ली पेड म्हणतो असू शकतात आणि त्याची रक्कम ही धनादेशाद्वारे दिली जाते. खाजगी वाटपामध्ये अर्जदारास भाग त्याग करण्याचा हक्क नसतो. म्हणजेच भाग वाटप करण्यासाठी कंपनीला भागधारकांच्या सभेत विशेष ठराव मंजूर करून घ्यावा लागतो. म्हणजे कंपनी अशा प्रक्रियांद्वारे भागांचे वाटप हे खाजगीरित्या करून त्याद्वारे भांडवल उभारणी करू शकते. आता कंपनीला खाजगीरित्या भागांचे वाटप करून जर खाजगीरित्या भांडवल उभा करायचे असेल तर कंपनी खाजगीरित्या 2 प्रकारे भागांचे वाटप करते. ते म्हणजे हक्क भाग आणि दुसरं म्हणजे अग्रहक्क पद्धतीने वाटप. हक्क भागांबद्दल माहिती आपण पहिल्यांदाच बघितलेली आहे की जी विद्यमान समहक्क भागधारकांना भाग वाटप या शीर्षकांतर्गत आपण हक्क भागांची माहिती बघितलेली आहे. त्यानंतरनं दुसरा प्रकार आहे अग्रहक्क पद्धतीने वाटप. समहक्क भाग किंवा प्रतिभूतींचे भविष्यामध्ये समहक्क भागांमध्ये रूपांतर करू शकतात. अशा वाटपाला अग्रहक्क पद्धतीने वाटप असे म्हणतात. सामान्यपणे कंपनी आपल्या प्रवर्तकांना, विद्यमान भागधारकांना, कर्मचाऱ्यांना, साहसी भांडवल गुंतवणूकदार इत्यादींना अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूतींचे वाटप करते. त्याचप्रमाणे अग्रहक्क पद्धतीने वाटप केलेले भाग हे पूर्ण फेड असतात व त्याची रक्कम रोखच द्यावी लागते. या भागांना मतदानाचे हक्क असतात. अग्रहक्क पद्धतीने प्रतिभूती वाटपासाठी भागधारकांच्या सभेमध्ये कंपनीला विशेष ठरावाने मंजुरी घ्यावी लागते की या वाटपामुळे कंपनीची वेळेची बचत होते आणि कागदपत्रांचेही प्रमाण कमी होते. म्हणजे अशा प्रकारे कंपनी भाग विक्रीच्या या 4 पद्धतींचा अवलंब करून त्या प्रकारे कंपनी भागांची विक्री करते आणि कंपनीसाठी ते भांडवल उभा करते. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला भाग विक्रीच्या पद्धतीमधील आणि त्यांच्या प्रकाराबद्दल सांगण्यात आलेली आहे. आता यापुढची संकल्पना आपण बघणार आहोत भागांचे वाटप. भागांच्या वाटपमध्ये आपल्याला त्याची व्याख्या दिलेली आहे की जेव्हा कंपनी तिच्याकडे आलेल्या अर्जावरून अर्जदारास भागाचे वाटप करते याला भाग वाटप असे म्हणतात.
याचा अर्थ काय की जेव्हा कंपनी भागांचे वाटप करण्याचा निर्णय घेते तेव्हा कंपनीला आधी माहितीपत्रक प्रसिद्ध करावे लागते आणि हे माहितीपत्रक प्रसिद्ध झाल्यानंतर त्यावरून प्रत्येक व्यक्ती हे कंपनीच्या नावाने अर्ज करतात की त्या व्यक्तींना कंपनीचे किती भाग हवे आहेत. मग अशा अर्जावरून किती अर्जदारांनी अर्ज केलेले आहेत त्या अर्जावरून त्या अर्जदारास किती भागांचे वाटप करायचे असतात ते ठरवले जाते. म्हणजे एक प्रकारे त्याला भागाचे वाटप असे म्हटले जाते. कंपनी कायदा 2013 नुसार पुढील कंपन्यांना भाग किंवा प्रतिभूती म्हणजेच डिमटेरियलाइज स्वरूपात द्यावे लागतात. पुढील कंपन्या याचा अर्थ काय की ज्या कंपनीचे 10 कोटीपेक्षा जास्त भाग भांडवल आहे अशी कंपनी, ज्या कंपनीची 10 सप्टेंबर 2018 पासून नवीन भाग विक्री करणारी सूचीबद्ध नसलेली कंपनी आणि विहित केलेली इतर कोणतीही कंपनी, म्हणजे या प्रकारच्या कंपन्यांना डिमटेरियलाइज स्वरूपात म्हणजे की ज्याला इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागांची खरेदी करणे असं म्हटलं जातं. म्हणजे या स्वरूपात या कंपन्या भागांचे वाटप करू शकतात. इतर प्रकारची कंपनी कोणत्याही पद्धतीने भाग विक्रीत करू शकते. कोणत्याही वेळी कंपनीस आपल्या भागांचे रूपांतर अभौतिक किंवा इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिमटेरियलाइज स्वरूपात करण्याचे स्वातंत्र्य असते. अभौतिक स्वरूपात म्हणजे डिमटेरियलाइज भाग देणाऱ्या कंपनीस डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदींचे पालन करावे लागते. म्हणजे ज्या कंपन्या डिमटेरियलाइज स्वरूपात म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात भागांचे वाटप करणार आहेत अशा कंपन्यांना डिपॉझिटरी कायदा 1996च्या तरतुदींचे पालन करावे लागते आणि तेव्हा त्या इलेक्ट्रॉनिक भागांचे वाटप करता येते. म्हणजे अशा प्रकारे कंपनी सर्वप्रथम माहितीपत्रक अर्जाचे वाटप करते. त्यानंतर अर्जदार अर्ज व अर्जाचे शुल्क कंपनीच्या बँकेकडे जमा करतो आणि नंतर संचालक मंडळ अर्जाची स्वीकृती करून संचालक मंडळाच्या सभेत ठराव सहमत करून मंजुरी देतो. यालाच भाग वाटप असं म्हटलं जातं आणि हे भाग वाटप करण्याचा अधिकार फक्त कंपनीच्या संचालक मंडळाला आहे. म्हणजे अशा प्रकारे कंपनी भागांचे वाटप करू शकते. आता कंपनीला जर भागांचे वाटप करायचे असेल तर सेबीने आणि कंपनी कायद्याने काही नियम, तरतुदी किंवा अटी ठरवून दिलेले आहेत. त्या तरतुदी किंवा अटींचे पालन करून कंपनीला भागांचे वाटप करावे लागते. यापुढे बघूयात भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी. प्रत्येक कंपनी जी भाग वाटप करते तिला कंपनी कायदा 2013च्या भाग वाटपासंदर्भाच्या तरतुदींची पूर्तता करावी लागते. सार्वजनिक कंपनीस कंपनी नियम 2014 आणि सेबी अधिनियम चे पालन करावे लागते आणि ते पालन करूनच कंपनीला त्यांच्या भागांचे वाटप इथे करता येते. भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटीमधील पहिली तरतूद सांगितलेली आहे नियामक तरतूद. म्हणजे यामध्ये 2 प्रकारच्या तरतुदी किंवा अटींचा समावेश करण्यात आलेला आहे. एक म्हणजे नियामक तरतुदी आणि दुसरं म्हणजे सर्वसाधारण तत्त्वे. त्यातला आपण पहिला भाग बघत आहोत नियामक तरतुदी. कंपनी कायदा 2013शी अधीन राहून पुढील नियमांचे कंपनीस पालन करावे लागते. नियामक तरतूदमधली पहिली तरतूद सांगण्यात आलेली आहे माहितीपत्रकांची नोंदणी. माहितीपत्रकांची नोंदणी याचा अर्थ की कंपनीला प्रथम माहितीपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी ते नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावे लागते आणि त्या माहितीपत्रकावर सर्व संचालकाच्या सह्या असाव्या लागतात. आणि जर एखादी नवीन कंपनी असेल तर त्या माहितीपत्रकावर एखादा संचालक किंवा अधिकृत वकिलाची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे. त्यानंतर दुसरी तरतूद सांगण्यात आलेली आहे अर्ज शुल्क. अर्ज शुल्क याचा अर्थ की कंपनी कायद्यानुसार जो अर्जदाराला अर्जासोबत भागाच्या दर्शनी मूल्याच्या किमान 5% रक्कम किंवा सेबीने निश्चित केलेली रक्कम भरावी लागते. सेबीने सार्वजनिक कंपनीसाठी अर्ज शुल्काची रक्कम भागाच्या दर्शनी किमतीच्या किमान 25% निश्चित केलेली असते. कंपनीने निश्चित केलेल्या बँकेतच अर्जदाराला अर्ज शुल्क जमा करावे लागतात. त्यानंतर तिसरी तरतूद आहे किमान अभिदान उभारणी. किमान अभिदान उभारणी म्हणजे विक्रीस काढलेल्या भागाची आवश्यक असलेली किमान विक्री होणे. म्हणजेच किमान अभिदान रक्कम माहितीपत्रकात नमूद केलेली असते आणि माहितीपत्रक वाटपापासून 30 दिवसांच्या आत ही रक्कम जमा केली पाहिजे. सेबीनुसार किमान अभिदान रक्कम ही विक्रीस काढलेल्या भांडवलाच्या 90% असावी.
पुढची चौथी तरतूद आहे भाग विक्री बंद होणे, की ज्याला आपण सबस्क्रिप्शन लिस्ट म्हणतो. म्हणजे सेबीनुसार भाग विक्री यादी कामकाजाचे कमीत कमी 3 दिवस आणि जास्तीत जास्त 10 दिवस खुली ठेवावी लागते. अर्जदार यादी खुली असलेल्या कालावधीतच अर्ज करू शकतो. एकदा यादी बंद केली तर तो किंवा विक्री बंद केली तर तो अर्ज तिथे करू शकत नाही. त्यापुढची तरतूद आहे वाटपाचा आधार. भाग वाटप हे कंपनीने विविध प्रकारच्या गुंतवणूकदारासाठी निश्चित केलेल्या आधाराप्रमाणेच केले पाहिजे. कंपनीने निश्चित केलेल्या किमान अर्ज आकारानुसार भागांचे वाटप केले पाहिजे. पुढची 6वी तरतूद आहे भागांना जास्त मागणी. ज्यावेळी कंपनीने विक्रीस काढलेल्या भागांपेक्षा जास्त भाग अर्ज खरेदीसाठी येतात, या भागांना जास्त मागणी असे म्हणतात. माहितीपत्रकात नमूद केलेल्या भागापेक्षा जास्त भाग विक्रीस सेबी सहमती देत नाही. आणि तरीही जर कंपनीने जास्त प्रयत्न केले तर निव्वळ विक्रीच्या जास्तीत जास्त 10% वाटप करण्यास परवानगी सेबी देत असते. पुढची 7वी तरतूद आहे भाग बाजारात व्यवहार करण्यासाठी परवानगी. प्रत्येक कंपनीला भागांचे वाटप करण्यापूर्वी त्यांच्या भागांची नोंद ही भाग बाजारामध्ये करून घ्यावी लागते आणि कारण माहितीपत्रकामध्ये त्या भाग बाजाराचे नाव नमूद करावे लागते. जर भाग बाजाराने परवानगी नाकारली तर कंपनी भागांचे वाटप करू शकत नाही. आणि शेवटची तरतूद सांगितलेली आहे भाग विक्रीसाठी व्यवस्थापकाची व इतर विविध मध्यस्थांची नियुक्ती. म्हणजे कंपनी जेव्हा भागांचं वाटप करणार असेल तर त्यासाठी कंपनीला एक प्रकारे व्यवस्थापकांची आणि त्यांच्या मध्यस्थांचीही नियुक्ती करून ठेवावी लागते. सार्वजनिक विक्रीच्या वेळी एक किंवा जास्त व्यापारी बँकरची व्यवस्थापक म्हणून नेमणूक करावी लागते. विक्री नोंदणी अधिकारी, की ज्या अधिकाऱ्याकडे कंपनीच्या भागधारकांच्या भागांची नोंद असते. पैसा गोळा करणारे बँकर्स, विमेदार, दलाल, स्वप्रमाणित सिंडिकेट बँक जी की सेबीने नियुक्त केलेली असते, जाहिरात मध्यस्थी म्हणजे इत्यादींची सुद्धा कंपनीला मध्यस्थ म्हणून नेमणूक करावी लागते. म्हणजे अशा प्रकारे कंपनीला या 8 नियामक तरतुदींचे पालन करून भाग वाटप करावे लागते. यापुढे आपल्याला भाग वाटपाच्या अटी किंवा तरतुदींमधील दुसरा भाग सांगितलेला आहे सर्वसाधारण तत्वे. सर्वसाधारण तत्वे याचा अर्थ कंपनी कायदा 2013च्या तरतुदीबरोबरच खालील काही नियम दिलेले आहेत. त्या नियमाचं पालन करून कंपनीला भागांचं वाटप करावं लागतं. त्यातलं पहिलं तत्व आहे योग्य अधिकार. योग्य अधिकार म्हणजे भागांचं वाटप करण्याचा अधिकार कुणाला आहे तर संचालक मंडळ किंवा संचालक मंडळाने नियुक्त केलेल्या भाग वाटप समितीस भाग वाटपाचे अधिकार असतात. त्यानंतर दुसरं तत्व आहे भाग वाटप. भाग वाटप हे कोणाला केलं जातं म्हणजे कंपनी भागांचे वाटप अर्जदाराच्या लेखी अर्जानुसार करते. म्हणजे ज्या अर्जदारांनी लेखी अर्ज केलं त्यांनाच भाग वाटप केलं जातं. ज्या अर्जदाराने तोंडी स्वरूपात अर्ज केला असेल त्याला भाग वाटप केलं जात नाही. त्यानंतर तिसरं तत्व आहे वाजवी कालावधी. भाग वाटप अर्ज शुल्क स्वीकारल्यानंतर 60 दिवसांच्या आत करावे व भाग वाटप माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 5व्या दिवसापासून करता येते. म्हणजे कंपनी जेव्हा अर्जदारांकडून अर्ज शुल्क स्वीकारते तेव्हा ते अर्ज शुल्क स्वीकारल्यापासून 60 दिवसांच्या आत त्यांना भागांचं वाटप करावं लागेल आणि माहितीपत्रक प्रसिद्ध केल्यापासून 5व्या दिवसापासून भागांचे वाटप सुरू करावे लागतील. त्यापुढचे तत्व आहे निश्चित आणि विनाअट भाग वाटप. भाग वाटप हे माहितीपत्रक आणि अर्ज यात नमूद केलेल्या अटीनुसार झाले पाहिजे. वाटपाच्या वेळी नियमामध्ये कोणताही बदल होता कामा नये किंवा कोणतेही नवीन नियम समाविष्ट केले जाऊ नयेत. पुढचे तत्व आहे संप्रेषण. कंपनी भाग वाटप पत्राद्वारे अर्जदारांना भाग वाटप झाल्याचे कळवते. या पत्रामध्ये भाग वाटप केलेल्या भागांची संख्या व त्यांची रक्कम इत्यादी माहिती नमूद केलेली असते. आणि शेवटचं तत्व सांगितलेलं आहे विसंगती किंवा उल्लंघन नको. भाग वाटप करताना कंपनीनं कोणत्याही कायद्याचे उल्लंघन केले नाही पाहिजे. कंपनी कोणत्याही विद्यमान कायद्याचे उल्लंघन किंवा कायद्याशी विसंगतपणे भागांचे वाटप करू शकत नाही. याचा अर्थ उदाहरण अल्पवयीन अर्जदारास भाग वाटप करू शकत नाही. जर कंपनीने अल्पवयीन अर्जदारांना भागांचं वाटप केलं तर याचा अर्थ की कंपनीनं इथे कायद्याचं उल्लंघन केलेलं आहे असा अर्थ होतो. म्हणजे अशा 6 तत्वांचा वापर करून म्हणजे अशा 6 तत्वांचे पालन करून
कंपनीला त्यांच्या भागांचे वाटप करावे लागते. म्हणजे अशा प्रकारे आपण कंपनीला नियामक व सर्वसाधारण तत्वे यांचे पालन करून भागांचे वाटप इथे करावे लागते. म्हणजे अशा प्रकारची माहिती आपल्याला तरतुदी किंवा अटींबद्दल सांगण्यात आलेली आहे. तर अशा प्रकारे आज आपण भाग विक्री या धड्यातील भाग विक्रीच्या पद्धती, भागांचे वाटप व भाग वाटपाच्या तरतुदी किंवा अटी याबद्दल माहिती घेतली. या पुढील भाग पुढच्या तासाला बघणार आहोत. थँक यू फॉर लिसनिंग मी.